श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1113. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये प्रभू रामचंद्र राजमहालात येतात. सर्वप्रथम कैकेयीच्या महालामध्ये जाऊन तिला सांत्वना कशा पद्धतीने देतात, त्यामाग दडलेला त्यांच्या अंतःकरणाचा भावार्थ आपण बघितला. ज्याला दुसऱ्याच्या हृदयातलं दुःख कळतं तोच खऱ्या अर्थाने रामाचा आहे, अशी संवेदना जागृत होते. हेच रामायणाचं फलश्रुती आहे. कैकेयीला परम सुख देऊन प्रभू रामचंद्र आपल्या महालात जाताच अयोध्यावासी नितांत प्रसन्न झालेले आहेत. कारण आज सीताराम आपल्या निजधामात येऊन स्थिरावलेले आहेत. वसिष्ठांनी योग्य दिवस योग्य वेळ जाणून ब्राह्मण वृंदांना विनंती केली की आपण प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक करावा, असा माझ्या मनामध्ये संकल्प येतोय. आपण आपलं मत यावरती सांगावा. समस्त ब्रह्मवृंद अत्यंत प्रसन्न होऊन म्हणाला की प्रभो, हा अत्यंत उचित विचार आहे, परंतु विनंती एकच आहे की आता या गोष्टीसाठी वेळ दवडायला नको. मागच्या वेळेस देखील राजा दशरथाचा हा संकल्प केवळ मध्ये एक रात्र होती आणि त्या रात्रीनेच बिघडून गेला. आता पुन्हा हे अयोध्यावासी कुठल्या मंथरेचा हा प्रकोप सहन करू शकणार नाहीत. तेव्हा आपण लगेचच प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक करावा. ब्रह्मवृंदाची अत्यंत प्रसन्नतापूर्वक परवानगी मिळालेली आहे. वसिष्ठांनी सुमंत्राला सांगितलं. सुमंत्र जणू काही या क्षणाची वाटच पाहत होते. सगळी या सिंहासनावरती बसण्याची, राज्याभिषेकाची तयारी न जाणे किती काळापासून सुमंत्राने करून ठेवली होती. आपल्या सर्व विश्वासू सहकार्यांना सुमंत्राने सूचना दिल्या आणि लगेचच वसिष्ठांच्या चरणी येऊन नतमस्तक होऊन अभिषेकाची तयारी पूर्ण झाल्याची त्याने वार्ता वसिष्ठांना दिली आहे. इथून पुढील कथाभाग गोस्वामीजी आजच्या चौपायांमधून गाऊ लागतात. अवधपुरी अति रुचिर बनाई, देवन सुमन बृष्टि झरिलाई. राम कहा सेवकन बुलाई, प्रथम सखन अनवावहु जाई. सुनत बचन जहाँ तहाँ जनधाये, सुग्रीवादि तुरत अनवाये. पुनि करुणा निधि भरतु हंकारे, निज कर राम जटा निरुआरे. अनवाये प्रभु तीनि उभाई, भगत बचल कृपाल रघुराई. भरत भाग्य प्रभु कोमलताई, शेष कोटि सत सकहि न गाई. पुनि निज जटा राम बिबराए, गुर अनुशासन मागी नहाए. करिम जन प्रभु भूषण साजे, अंग अनंग देखी सतलाजे. सासुन सादर जानकी मज्जन तुरत कराई, दिव्य बसन बरभूषण अंग अंग सजे बनाई. राम राम बाम दिसी शोभती, रमा रूप गुण खानी. देखी मातु सब हर्षी
जन्म सुफल निज जानी, सुनु खगेस तेहि अवसर, ब्रह्मा शिव मुनि वृंद, चढ़ी विमान आए सब, सुर देखन सुख कंद, सियावर रामचंद्र प्रिय हो. सज्जनो, प्रभू रामचंद्रांच्या राज्याभिषेकासाठी गुरु वसिष्ठ आपल्या मनातला संकल्प ब्रह्मवृंदाला सांगतायत आणि तत्पश्चात गुरु वसिष्ठ सुमंत्र या अयोध्येच्या सचिवाला देखील आपला हा निर्णय सांगतायत. तिघही जण प्रसन्नतेने एक वाक्यतेने या राज्याभिषेकाला लगेचच तात्काळ साकार करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील होतात. जिथे लोकमत, धर्ममत आणि गुरुमत एकत्र येतं तेच रामराज्य आहे. सज्जनो, जिथे कुठल्याही प्रकारचे परस्पर विरोध आपल्याला दिसत नाहीत, ही सत्सत विवेक बुद्धी जेव्हा प्रत्येकाच्या हृदयात जागृत होत असते, तोच या रामराज्याचा पताका आहे. अशा प्रभू रामचंद्रांच्या राज्याभिषेकाला या तिघांनीही एकमुखाने संमती दिली आणि गोस्वामीजी त्याच क्षणी लिहून टाकतात, अवधपुरी अति रुचिर बनाई. आपण दोन दोह्यांच्या आधी बघितलंच की अयोध्यावासियांनी कशा पद्धतीने अयोध्येला सजवलं होतं. सगळ्यांनी सुवर्ण कलश, अतिशय सुंदर पताका, तोरण आपल्या घरात जागोजागी ठेवलेले आहेत. आपल्या गल्ल्या देखील अत्यंत सुगंधी द्रव्यांच्या आधाराने शिंपडून सगळीकडे प्रसन्नता या अयोध्येमध्ये आलेली आहे. मग पुन्हा या अयोध्येचं वर्णन या चौपाईच्या अर्धचरणामधून करण्याचा मोह गोस्वामी तुलसीदासांना का झाला असावा बरं? सज्जनो, बघा, लग्नामध्ये नववधू देखील अशीच सजते. लग्नासाठी तिला वेगवेगळ्या प्रकारचे दागिने घातले जातात, सुंदर वस्त्र नेसवली जातात. परंतु जेव्हा त्या नववधूला अंतरपाठ दूर झाल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने वेदमंत्रांच्या आधाराने विधी करावे लागतात आणि त्या विधीमध्ये एका टप्प्यावरती मंगळसूत्र जेव्हा तिला परिधान केलं जातं, तेव्हा त्या मंगळसूत्रामुळं तिची शोभा ही आणखीन विशेषत्वाने खुलून दिसते. सगळे दागिने त्या त्या ठिकाणी सुंदर आहेतच, परंतु मंगळसूत्राचं जसं महत्त्व एका स्त्रीसाठी आहे, सज्जनो, त्याचप्रमाणे अयोध्या या सगळ्या अयोध्यावासींनी सजवली. परंतु आता वसिष्ठांच्या या शब्दामुळं प्रभू रामचंद्र त्याचे स्वामी आहेत, ते आता खऱ्या अर्थाने त्याचे राजा आहेत हे जाणताच अयोध्येचं वैभव आणखीन कित्येक पटीने खुलून दिसू लागलेलं आहे. त्याच्यामध्ये एक विलक्षण सुंदरता, आणि त्यामुळे गोस्वामीजींना पुन्हा एकदा या अयोध्येचं वर्णन गावासं वाटलं की अवधपुरी अति रुचिर बनाई. बघा किती सुंदर शब्द आहे ना, रुचिर. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीच्या लोकांची रुची कदाचित वेगवेगळी असू शकते, परंतु प्रत्येकालाच एक गोष्ट आवडावी असं काही जर विलक्षण सुंदर त्या क्षणी असेल तर ती अयोध्या आहे, ज्याच्यावरती प्रभू रामचंद्र हे नित्य निरंतर राज्य करतायत. त्या या सिंहासनावरती आता बसण्याची ही मंगल घटिका या काळाच्या असलेल्या टप्प्यावरती येऊन थांबलेली आहे आणि त्यामुळं अयोध्येच्या सौंदर्याला एक विलक्षण उधाण आलेली आहे. स्वर्गातल्या देवतांना तर आपला हा आनंदोत्सव कशा पद्धतीने आपण साजरा करावा हेच कळेना. देवन सुमन वृष्टी झरीलाई, सतत पुष्पवृष्टी चालू आहे देवतांची. बघा, आपण एखादी पूजा केल्यानंतर शेवटी मंत्र पुष्पांजली म्हणून देवांना फुलं अक्षदा वाहतो. ते केवळ एका क्षणापुरतं असतं. किंवा एखादा मोठी व्यक्ती आपल्या घरात आली किंवा एखादं नवदाम्पत्य लग्न होऊन घरात येत असेल तर आपण फुलांच्या या पाकळ्यांच्या पायघड्या त्यांच्यासाठी करतो. त्यांच्यावरती या फुल पाकळ्या उधळत उधळत त्यांना घरामध्ये घेतो. परंतु या सगळ्या गोष्टींना एक वेळ काळाची मर्यादा असते. परंतु देवतांच्या आनंदाला आता कुठलीही पारावार राहिलेली नाही आणि त्यामुळं देवता
या अशा पद्धतीने पुष्पवृष्टी करतायत की जणू काही त्यांचे हात थांबत नाहीयेत. कशा पद्धतीने रामाच्या चरणी आपली कृतज्ञता व्यक्त करावी, आनंद व्यक्त करावा, अशी या देवतांची अवस्था आहे. आणि असा हा अयोध्येमध्ये आनंदोत्सव सुरू झालेला आहे. आणि रामाने आपल्या सेवकांना बोलावून सांगितलं की तुम्ही जाऊन प्रथम माझ्या मित्रांना स्नान घाला. राम कहा सेवकन बुलाई, प्रथम सखन अनवावहु जाई. बघा, अयोध्याकांडामध्ये देखील अशाच घटना घडत होत्या आणि उत्तरकांडामध्ये देखील अशाच घटना घडत आहेत. परंतु फरक बघा, जेव्हा रामाची इच्छा असते तेव्हा गोष्टी या कशा पद्धतीने घडतात आणि जेव्हा रामाच्या इच्छेच्या विपरीत काही गोष्टी चालू असतात तेव्हा त्या गोष्टींचे अर्थ कसे वेगळे निघतात. हाच अतिशय सुंदर सूक्ष्म फरक आपल्याला अयोध्याकांड आणि उत्तरकांडाच्या या प्रसंगातून दिसतो. इथं देखील अयोध्या अत्यंत सुंदर सजली आहे, अत्यंत सुंदर मंगलवाद्य वाजतायत, देवता पुष्पवृष्टी करतायत. तशीच अवस्था अयोध्येमध्ये देखील होती. आणि तेव्हा माता जानकीने या आनंदोत्सवाचं कारण प्रभू रामचंद्रांना विचारलं होतं. तेव्हा प्रभू रामचंद्र आपल्या अंतःकरणातला खरा भाव सांगू लागले की मला असं वाटतं या सगळ्या आनंदोत्सवाचं एकच निमित्त आहे की माझा भरत अयोध्येला परत येतोय. सज्जनो, या आनंदाच्या कुशीमध्ये दडलेल्या एका विलक्षण कारुण्याला प्रभू रामचंद्राने किती सहजतेने झाकून ठेवला. भरत तर येणार आहे, त्यामुळं प्रभू रामचंद्रांचं वचन असत्य झालेलं नाही, परंतु त्यामागे घडणारे हे विलक्षण रामायण मात्र प्रभू रामचंद्रांनी सांगितलं नाही. आणि असे प्रभू रामचंद्र या सगळ्या राज्याभिषेकासाठी मनापासून तयार देखील नाहीयेत. कारण तेव्हा गुरु वसिष्ठ या सर्व प्रकारच्या राज्याभिषेकाची तयारी करताना प्रभू रामचंद्रांना आपली दिनश्चर्या त्याने आता कशी ठेवावी हे सांगायला आले. तेव्हा प्रभू रामचंद्रांना आपल्या राज्याभिषेकाच्या वार्ता ऐकून मन त्यांचं थोडंसं खिन्न झालं, खटू झालं. कारण आम्ही चारही भावंड असताना केवळ माझ्या एकट्याचा राज्याभिषेक होणं हे उचित नाही. अशा पद्धतीने आपण जर बघाल तर रामाची इच्छा या राज्याभिषेकाच्या प्रत्येक टप्प्यावरती आपल्याला अयोध्याकांडामध्ये दिसते. आणखीन एक गमतीचा सूक्ष्म फरक इथं दिसतो बघा, की तेव्हा राजा दशरथाने गुरु वसिष्ठांना सांगितलं की तुम्ही प्रभू रामचंद्रांना राज्याभिषेकाचे नियम समजावून सांगा. आज वसिष्ठांना गरज वाटली नाही का हो की रामाला जाऊन सांगावं की असा असा निर्णय झालाय आणि तुझा राज्याभिषेक आहे. जेव्हा प्रभू रामचंद्रांची इच्छा असते त्यावेळेला या सगळ्या गोष्टी कशा आपसूकपणे घडतात. प्रभू रामचंद्रांनी कुठलीही सूचना न मिळता ही राज्याभिषेकाची घटिका समीप आली आहे हे जाणलं आणि त्यामुळं त्यांनी लगेचच आपल्या सेवकांना सांगितलं की सर्वप्रथम तुम्ही जाऊन माझ्या सगळ्या मित्रांना स्नान घाला. बघा सज्जनो, गुरुला स्नान घालणं, आपल्या आईवडिलांना स्नान घालणं हे एक आपल्या जीवनाचं परम कर्तव्य आहे की अशा तीर्थक्षेत्रांमध्ये जाऊन आपण अशा व्यक्तींच्या विषयी आपल्या मनातला आदर दाखवत असतो. प्रभू रामचंद्र देखील आपल्या या सगळ्या सेवकांनी आपल्यासाठी केलेल्या या अपार कष्टांचा जणू काही मोबदला त्यांना स्नान घालून व्यक्त केलेला आहे. सुंदर सुगंधी द्रव्यांनी युक्त असलेल्या जलाने या प्रभू रामचंद्रांच्या सर्व सख्यांना स्नान घातलं गेलं. भगवंताची वचनं ऐकून सेवक जिकडं तिकडं धावले. ताबडतोब त्यांनी सुग्रीवादी प्रभू रामचंद्रांच्या सर्व सख्यांना स्नान घातलेलं आहे. बघा, इथं एक आणखी सुंदर तुम्हाला समन्वय प्रत्येक चौपायांमधून दिसतोय की कुठलीही सूचना मिळाल्यानंतर धाये हा शब्द आलेला आहे. जह तह धावन पठई पुनी. बघा, तुम्ही कुठेही जरी मागे गेला तरी लक्षात येतं की प्रत्येक ठिकाणी लोक चालत नाही गेलेले, धावतायत. कारण जणू काही प्रत्येकाला राम त्या सिंहासनावरती बसलेला बघायचा आहे. आता या पावलांना देखील थांबायची इच्छा नाहीये. त्यामुळे गोस्वामीजींनी अचूकतेने या प्रत्येकाचं धावणं टिपलेलं आहे. बघा, सुनत बचन जह तह जन धाये. प्रभू, आपण सांगा फक्त काय पाहिजे आपल्याला, आम्ही तुमचं ती इच्छा क्षणामध्ये पूर्ण करण्यासाठी
सर्वतोपरी सहाय्यभूत ठरून. अशा रीतीने प्रभू रामचंद्रांच्या सख्यांना स्नान घालण्यात आलं, त्यांना सुंदर पद्धतीने सजवण्यात आलं. मग प्रभू रामचंद्र आपल्या भावंडांकडे वळतात. पुनि करुणानिधी भरतु हंकारे, निज कर राम जटा निरुआरे. मग करुणानिधान श्री रामजींनी भरतजींना बोलवलं आणि त्यांच्या जटा आपल्या हातांनी सोडवलेल्या आहेत. बघा, इथं देखील करुणानिधी शब्द आलेला आहे. रामदूतमय मातु जानकी, सत्य सपथ करुणा निधान की. हे जे हनुमंताने माता जानकीच्या जवळ प्रभू रामचंद्रांना ती ज्या नावाने हाक मारते ते सांगितलं, तेच करुणानिधी शब्दाचं महत्व भरताच्या संदर्भामध्ये इथं उत्तरकांडात येतं. याचा अर्थ प्रभू रामचंद्रांना हनुमंत जेवढा निकट आहे हृदयाच्या, त्याचप्रमाणे भरत देखील त्यांच्या हृदयाच्या अत्यंत निकट आहे. म्हणून इथं हा करुणानिधी शब्द. आणि त्याचबरोबर भगवंताची करुणा तर बघा, आपल्या भरताच्या विषयी असलेला हा प्रेम भाव तर बघा, की भरताने जटा माझ्यासाठी धारण केल्या. मी वनामध्ये आहे त्याचप्रमाणे तो देखील नंदीग्राम मध्ये राहिला. आता माझा तर संन्यास उतरवला जाईल, परंतु माझ्या भरताचा संन्यास तर मीच उतरवीन. अशा पद्धतीने प्रभू रामचंद्रांनी निज कर राम जटा निरुआरे. प्रभू रामचंद्रांनी भरताच्या जटा स्वतःच्या हातांनी सोडवल्या. आणि तत्पश्चात प्रभू रामचंद्र आपल्या तिन्ही भावंडांना स्नान घालतायत. लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न या तिघांनाही प्रभू रामचंद्र आपल्या हाताने स्नान घालतायत. न जाणे हा योग ह्याच्या आधी कधी आला असेल. कदाचित गुरुकुलामध्ये प्रभू रामचंद्रांनी अशा पद्धतीने आपल्या सगळ्या भावंडांना सांभाळला असेल. अल्पकाल सब विद्या आई, याचा अर्थ तो काळ जरी कमी असला तरी प्रभू रामचंद्रांनी आपल्या धाकट्या भावंडांना त्या गुरुकुलामध्ये जेवढा काही काळ त्यांनी व्यतीत केला, त्यामध्ये विलक्षण स्नेह, विलक्षण सद्भाव प्रदान केलेला आहे. आणि तत्पश्चात आपल्याला ही चारही भावंड विवाह प्रसंगी एकत्रित दिसली. आणि त्यानंतर आज या उत्तरकांडात राज्याभिषेकाच्या सुमुहूर्तावरती ही चारही भावंड आपल्याला एकत्र दिसतात. म्हणजे रामायण देखील आपल्याला काय सांगतं, की प्रारब्ध ही अशी गोष्ट आहे की जरी चार भावंड एकाच आईच्या लेकरी, एकाच राजा दशरथाच्या अंगणात अवतरली, परंतु त्यांच्या जीवनामधले हे वेगवेगळे प्रवाह, आणि त्यामुळे जसा एका नदीमध्ये दोन ओंडके वाहत असावेत आणि काही क्षण ते ओंडके एकमेकांना भेटावेत, पुन्हा त्यांचे प्रवाह वेगवेगळे व्हावेत, त्याचप्रमाणे प्रभू रामचंद्र लक्ष्मण एका दिशेने वाहत आहेत, भरत शत्रुघ्न एका दिशेने वाहत आहेत. आयुष्याच्या कुठल्या कुठल्या टप्प्यांवर ते एकमेकांना भेटले तेच आपण पाहिलं, परंतु ते क्षण किती छोटे आहेत, केवळ 3 क्षण. आणि त्यामुळे प्रभू रामचंद्रांच्या हातून या तिन्ही भावंडांना स्नान घालण्याचा हा प्रसंग कदाचित गुरुकुलानंतरच आला असावा. आपण जाणतो की माता जानकीचा विवाहाच्या पश्चात जेव्हा विदाई सुरू झाली, तेव्हा ही चौघही भावंड एकत्रित मुलींच्या आईंना भेटण्यासाठी गेले होते. आणि अयोध्येमध्ये सुनैनाजी आणि इतर राण्यांनी या चारही भावंडांना स्नान घातलं होतं. रामायणामधले हे छोटे छोटे बारकावे फार आनंद देऊन जातात. काय सांगावं. प्रभू रामचंद्र आपल्या सगळ्या भावंडांना स्नान घालतात. भरतजींचं भाग्य आणि प्रभूच्या कोमलतेचं वर्णन अब्जावधी शेष देखील करू शकत नाही. अहो, ज्याला प्रत्यक्ष रामराया आपल्या हाताने त्याच्या जटा उतरवतोय, अत्यंत प्रेमाने ज्याला तो स्नान घालतोय, अशा भरतजींचं भाग्य ते काय. बघा, रामाला आम्ही सगळेजण अभिषेक करतो, परंतु आपण इतकं रामावरती प्रेम करावं की त्या रामाला वाटावं की आपण याला कधी स्नान घालू, याला कधी आपण अभिषेक करू शकू. ही काही औरच गोष्ट आहे. हे प्रेम, ही भगवंताची असलेली भक्तावरची भावना, हे सगळं कल्पनेच्या पलीकडे सज्जनो. भरताने तेवढी तपस्या केली, तेवढं समर्पण केलं, आणि त्यामुळं प्रत्यक्ष रामराया आज भरताला स्नान घालतोय. गोस्वामीजी त्यामुळे म्हणतात की भरतजींचं भाग्य
आणि प्रभू रामचंद्रांची कोमलता, ज्याने या प्रत्येक क्षणामध्ये भरताच्या व्याकुळतेला जाणलं, अशी कोमलता आहे रामाची. त्या या भरतजींच्या दोन्हीही गुणांचं वर्णन अब्जावधी शेष देखील करू शकत नाहीत. मग प्रभू रामचंद्रांनी आपल्या भावंडांना स्नान घातल्यानंतर शेवटी पुनि निज जटा राम बिबराये, गुर अनुशासन मागी नहाय. प्रभू रामचंद्रांनी आपला 14 वर्षाचा कालावधी पूर्ण झालेलं जाणून आपल्या जटा सोडलेल्या आहेत. कुठं बांधल्या होत्या आठवत आहे ना? शृंगवेरपूरला. त्या दिवशी सकाळी जेव्हा सुमंत्र प्रभू रामचंद्र आपल्या केसांना वडाचा चीक लावतायत हे पाहतात आणि त्यांच्या पायी कोसळतात की प्रभू आपण असं करू नका, मी राजा दशरथाला शब्द दिलाय 3-4 दिवस मुलांना वन दाखवून परत घेऊन येतो, आपण अशा केसांना हा वडाचा चीक लावताय, आपण येणार नाही का परत? तो दिवस आणि आजचा दिवस एकवचनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांनी हा 14 वर्षाचा कालखंड तापस बेश विशेष उदासी 14 बरस राम बनवासी अशा पद्धतीने व्यतीत केलेला आहे सज्जनो. आज पुनि निज जटा राम बिबराय, आज या जटा सोडण्याचा तो मंगल दिवस आहे. या जटांच्या आधाराने देखील एक मोठी गोष्ट संतांच्या हृदयामधली आज हिरावून घेतली जात आहे, कारण त्यांना ह्याच्यानंतर कधीही या वनवासी रामाचं दर्शन होणार नाही, ज्याच्यावरती त्यांनी अपार प्रेम केलं, जो सुतक्षणाचा हृदय आहे. अशा या वनवासी रामाचं हे विलक्षण दर्शन अयोध्यावासियांना या संपन्नतेमध्ये देखील घडलेलं आहे. आणि आज प्रभू रामचंद्रांनी आपल्या या जटा उतरवल्या, गुरुजींची आज्ञा घेतली आणि स्नान केलं. बघा, प्रभू रामचंद्रांना देखील स्नान घालण्यात आलं असेल, परंतु इथं त्याचा उल्लेख नाही. गुरु अनुशासन मागी नहाय, स्वतःच्या हाताने स्नान केलं आहे असा स्पष्ट उल्लेख आपल्याला दिसतो. बघा, आपण ह्या समस्त रामायणामधून रामाचा कुठला गुण शिकलो? त्याची निस्पृहता शिकलो. बघा, श्री महाराजांना देखील हा गुण फार आवडायचा की आपल्यासाठी काही नको, परंतु जो सगळ्यांसाठी करतो ना, त्याच्यासाठी सगळं जग त्याची सेवा करण्यासाठी तत्पर असतं. महाराजांना किती जण स्नान घालायचे. गोंदवल्याला महाराज स्नान करून बसलेले असतानाच काही भक्त येऊन म्हणायचे, महाराज आपल्याला स्नान घालायचंय. त्या क्षणी पुन्हा महाराज स्नानाच्या दगडावरती जाऊन बसायचे. लोक अत्यंत प्रेमाने महाराजांना न्हाऊ घालायचे. सज्जनो, ही एक प्रेम व्यक्त करण्याची रीत आहे आणि हे सद्भाग्य त्यालाच मिळतं जो या सगळ्यांच्यासाठी झटण्यासाठी तयार असतो. अशा गुरुजींची आज्ञा घेऊन प्रभू रामचंद्रांनी स्नान केलं आणि तत्पश्चात करी मज्जन प्रभु भूषण साजे, अंग अनंग देखी सत लाजे. प्रभू रामचंद्रांनी स्नानाच्या पश्चात अतिशय सुंदर अशी आभूषण धारण केली. त्यांच्या सुशोभित अंगांना अवलोकून असंख्य कामदेव लाजून गेलेले आहेत. या प्रभू रामचंद्रांच्या या विलक्षण सौंदर्याला पाहून कामदेवांची झालेली अवस्था गोस्वामीजी लिहित आहेत. इकडे प्रभू रामचंद्र राज्याभिषेकासाठी तयार होत आहेत. सज्जनो, आठवतंय अयोध्याकांडात तो हाच क्षण होता जेव्हा सुमंत्राने येऊन क्रोधागरामध्ये राजा दशरथ आणि कैकेयी आपल्याला बोलवत आहेत हा निरोप प्रभू रामचंद्रांना सांगितला होता. आणि अर्धवट तयार झालेले प्रभू रामचंद्र त्याच अवस्थेत राजमहालातून क्रोधागरामध्ये गेलेले आहेत. प्रभू रामचंद्र आता इथं सुंदर आभूषण धारण करून राज्याभिषेकासाठी आता संपूर्ण तयार आहेत. वसिष्ठांची पुढची सूचना समजून घेण्यासाठी देखील प्रभू रामचंद्र अत्यंत शांततेत या सर्व गोष्टी करत आहेत. आणि इकडं सासून सादर जानकीही मज्जन तुरत कराये, इकडं सासवांनी देखील
जानकी देवीला आदरपूर्वक ताबडतोब स्नान घालून विलक्षण असं त्यांच्या अंग प्रत्यंगामध्ये दिव्य वस्त्र, श्रेष्ठ आभूषण उत्तम प्रकारे घालून त्यांना सजवलेलं आहे. बघा, माता जानकीला या वनवासामध्ये देखील अनेक मातृछत्र प्राप्त झाले. मी कधी कधी सहज विचार करतो की सुनैनाच्या पोटी जन्माला आलेली माता जानकी, इकडे कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयीच्या देखील डोळ्याचं पारणं फेडणारी, अत्यंत त्यांना प्राणप्रिय जरी त्यांची सून असली तरी मुलीसारखीच. आणि तत्पश्चात जेव्हा माता जानकी वनामध्ये जाते तेव्हा अनुसयेच्या रूपाने त्यांना आईचं दर्शन झालेलं आहे. या अनुसयाच्या पश्चात जेव्हा त्यांचं अपहरण झालं तेव्हा लंकेमध्ये देखील त्रिजटेच्या रूपामध्ये एक माता तत्व त्यांच्या मागे उभं होतं. आणि त्याच सीताजी आज आता अयोध्येमध्ये परत आलेल्या आहेत. आणि अशा अयोध्येत परत येताच सर्व सासवांनी जानकी देवीला आदरपूर्वक स्नान घालून त्यांच्या अंग प्रत्यंगात दिव्य वस्त्र, उत्तम आभूषण धारण केलेली आहेत. अशा रीतीने माता जानकी आणि प्रभू रामचंद्र या दोघांनाही अत्यंत सुंदर पद्धतीने सजवण्यात आलेले आहे. आणि मग राम बाम दिसी शोभती, रमा रूप गुण खानी, देखी मातु सब हर्षी, जन्म सुफल निज जानी. तत्पश्चात प्रभू रामचंद्रांच्या डावीकडं रूप आणि गुणांची खाण असलेली ही रमा अर्थात जानकी माता शोभून दिसतेय. त्यांना पाहून सर्व माता आपला जन्म आज खऱ्या अर्थाने कृतार्थ झालाय असं समजून हर्षित झाल्या. या दिव्य क्षणाचं वाट पाहण्यामध्ये खूप मोठी किंमत मोजावी लागली या सगळ्या मातांना. आपलं सौभाग्य गमवावं लागलेलं आहे. आपले सुपुत्र देखील आपल्यापासून लांब ठेवावे लागलेले आहेत. आणि आज या सगळ्या तपश्चर्येचं फळ मिळालं की राम आणि सीता दिव्य अशी आभूषण परिधान करून या सिंहासनावरती आज आरूढ झालेले आहेत. प्रभू रामचंद्रांच्या डावीकडं ही रूप आणि गुणांची खाण असलेली प्रत्यक्ष रमा जानकी स्थानापन्न झालेली आहे. आणि या सुंदर दृश्याचं वर्णन जे पाहण्यासाठी नित्य अयोध्येमध्ये येतात अशा काकभूषुंडींना या प्रसंगामध्ये कसं विसरता येईल बरं. जे 28 कल्प केवळ अयोध्येमध्ये येतात बालरूप राम पाहायला आणि हा राज्याभिषेक पाहायला. अशा राज्याभिषेकामध्ये काकभूषुंडी हजर आहेत. हेच जणू काही आपल्याला गोस्वामीजी सांगू इच्छित आहेत. आणि त्यांच्याबरोबर आणखीन कोण कोण आलेलं आहे हे देखील काकभूषुंडी सांगू इच्छित आहेत. सुनु खगेस तेही अवसर, ब्रह्मा शिव मुनी वृंद. हे पक्षीराज गरुडजी ऐका, त्यावेळेला तुम्हाला वाटेल की मी केवळ एकटाच आलेलो होतो. नाही, माझ्या समवेत ब्रह्मदेव, शिवजी आणि मुनिवर्यांचे समूह सूक्ष्म रूपाने विमानामध्ये बसून या अयोध्येमध्ये याच राजमहालात उपस्थित होते. सज्जनो, आपल्या जीवनामध्ये अशा मंगल प्रसंगी आपण सर्वांना मनोमन वंदन करावं. कारण त्या अव्यक्त चेतना तिथं तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असतात. ते गेले आहेत, ते दिसत नाहीत, हे सगळे बुद्धीचे तर्क आपण त्या ठिकाणी वापरू नये. आणि त्यामुळे आपल्याकडं एका सुपारीला स्नान घालून देखील गणेशाला आवाहन केलं जातं. ते ह्याच्यासाठी कारण भगवंत हा स्मरणप्रिय आहे. त्या स्मरणातूनच तो आपल्या अवतीभोवती अवतरत असतो. असे हे सगळी सूक्ष्म रूपाने तत्व विमानामध्ये बसून या भगवंताचं दर्शन घेण्यासाठी राजमहालात आलेले आहेत. सर्व देवता आनंद कंद भगवंताचं दर्शन घेत आहेत आणि आपल्या नेत्रांना राण्यांप्रमाणेच आपला हा जन्म सुफल झाला आहे असं जाणून तृप्त करत आहेत. आता अशा रीतीने प्रभू रामचंद्र, माता जानकी सिंहासनावरती आरूढ झालेत. वसिष्ठ देखील या राज्याभिषेकाची आता सर्व तयारी झालेली पाहून योग्य वेळ जाणून आता त्यांना सर्व वेदमंत्रांच्या आधाराने
या सिंहासनावरती आरूढ करणार आहेत. सज्जन हो, अशा या मंगलमय क्षणाचं चिंतन या कार्तिकी एकादशीच्या पूर्वसंध्येला आपण उद्याच्या कथासत्रामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.